प्रभूच्या प्रेमळ नावात आपणा सर्वांस सलाम, शालोम. प्रियांनो, स्तोत्रसंहिता 118 व पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे म्हणजेच परमेश्वराचा चांगुलपणा, कारण त्याने आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत. चांगले या शब्दाचा अर्थ पवित्र शास्त्रानुसार शुद्ध किंवा पवित्र असा आहे. चांगुलपणा हा आपल्या कृतीतून दिसून येतो. आपले जर हृदय पवित्र शुद्ध असेल तर हा चांगुलपणा आपल्या जीवनातून दिसून येतो. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 16 पासून जर पुढे आपण वचनं वाचली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की एक श्रीमंत तरुण येशू जवळ येतो आणि त्याला म्हणतो, उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे. 17व्या वचनात येशू त्याला म्हणतो, तू मला उत्तम का म्हणतोस? उत्तम असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. येशूने चांगुलपणाबद्दल सांगितलेलं आहे की देवाच्या आज्ञा पाळ. जर आमच्यामध्ये हा चांगुलपणा पाहिजे असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्ही परमेश्वराने आम्हाला दिलेल्या आज्ञा आम्ही पाळल्या पाहिजेत. जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा चांगुलपणा हे फळ आमच्या जीवनामध्ये दिसते. चांगुलपणा म्हणजे नक्की काय? जे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी अथवा भल्यासाठी केलेलं कार्य, हे कार्य दयाळूपणाने आणि उदार मनाने करणे म्हणजेच चांगुलपणा होय. चांगुलपणा हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चांगुलपणामध्ये दयाळूपणा आणि प्रेमळपणा आणि दुसऱ्याच्या हिताची काळजी हे गुण येतात. मत्तेय याचा 20वा अध्याय यामध्ये प्रभू येशूने एक दाखला सांगितला आहे आणि तो दाखला आहे द्राक्ष मळ्यातील कामकर्यांचा. स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधण्यासारखे आहे आणि तो घरधनी द्राक्ष मळात मोलाने कामकरी लावायला मोठ्या पहाटेस बाहेर गेला. कामकर्याचा रोजचा 1 रुपया त्याने ठरवला आणि त्या कामगारांना त्याने द्राक्ष मळ्यात पाठवले. मग 3ऱ्या तासाच्या सुमारास बाजारपेठेमध्ये कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले आणि मग घरधनी त्यांना म्हणाला, तुम्ही द्राक्ष मळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि मग तेही लोक द्राक्ष मळ्यात कामासाठी गेले. मग 6व्या तासास आणि 9व्या तासास त्यांनी तसेच केले. 9व्या तासाला आणि 6व्या तासाला देखील तो घरधनी आहे, तो घरधनी पुन्हा तिथे गेलेला आहे. काही लोक त्याला उभे राहिलेले दिसले आणि त्याने पुन्हा त्याच्या मळ्यामध्ये द्राक्ष मळ्यात त्यांना कामाला पाठवले. पुढे आपण पाहतो की 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला आणि पुन्हा त्याला काही लोक उभे असलेले दिसले. घरधनी त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्ष मळ्यात जा आणि जे योग्य आहे ते तुम्हाला मिळेल. आणि मग हे 11व्या तासाला देखील जे लोक आले ते देखील त्या मळ्यामध्ये काम करू लागले. मग संध्याकाळ झाली आणि घरधनी कारभाऱ्यांना म्हणाला, सर्व कामकर्यांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी द्या. जे 11व्या तासाला आले होते त्यांना 1 रुपया मजुरी मिळाली आणि जे पहिले आले होते 6व्या तासाला 9व्या तासाला सर्वांना घरधन्यांनी 1 रुपया मजुरी दिली. आणि मग जे पहिल्याच सकाळीच पहाटेच कामाला आले होते त्यातला एक जण म्हणाला की त्याने कुरकुर केली आणि तो म्हटला,
की आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि तरी आम्हाला 1 रुपया. तेव्हा घरधनी म्हणाला, गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही. मी रोजचा रुपयाच ठरवला होता आणि तुला तुझा रुपया मिळाला आहे. पण जसे तुला मिळाले तसे या शेवटल्याला देखील द्यावे अशी माझी इच्छा आहे. आणि मग आपल्याला या कथेवरून किंवा दाखल्यावरून परमेश्वराचा चांगुलपणा दिसून येतो. जो पहिल्या तासापासून आला, 6व्या तासाला आला, 9व्या तासाला आला, 11व्या तासाला आला, सर्वांना परमेश्वराने जे काही दिलेलं आहे ते म्हणजे आम्हाला परमेश्वराने सार्वकालिक जीवन हे वतन दिलेलं आहे. या घरधन्यानी ज्याप्रमाणे प्रत्येक कामगाराला 1 रुपया दिला, तसं प्रभूने आम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन दिलेलं आहे. आता मी म्हणेन की माझं तारण होऊन 30 वर्ष झाले. काही जण म्हणतील माझे 10 वर्ष झाले. कोण म्हणाल मी आत्ताच माझं आजच तारण झालेलं आहे. परंतु आम्हा सर्वांना परमेश्वर एकच वतन देणार आहे आणि ते वतन म्हणजे सार्वकालिक जीवन होय. आणि आम्ही त्याच्यामध्ये कुरकुर करू नये. जरी आमचं तारण 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी झालेलं असेल तरी देखील आम्हाला त्या विश्वासात टिकून राहणं अतिशय गरजेचं असं आहे. जर आपण विचार केला तर दररोज आणि आमच्या जीवनात देवाचा चांगुलपणा आम्ही अनुभवतो. असा एकही दिवस जात नाही की आमच्या सोबत देव दयाळूपणे वागत नाही, देव चांगुलपणाने वागत नाही. प्रत्येक क्षणी प्रति दिवशी परमेश्वर आमच्या सोबत प्रेमाने वागतो, दयाळूपणाने वागतो, चांगुलपणाने वागतो. मग आमचं वागणं कसंही असो, आम्ही कितीही पाप करू, देवाच्या विरोधात त्याच्या आज्ञांचं पालन न करता आम्ही त्याला दुखवू, तरी देखील परमेश्वर आपला चांगुलपणा सोडत नाही आणि तो आमच्यावर तेवढ्याच प्रीतीने, तेवढ्याच दयाळूपणाने तो आमच्या संगती वागतो. आणि म्हणून आम्ही त्याचे उपकार मानले पाहिजे. पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि 34वं वचन आहे. पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि 34वं वचन आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आम्ही त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याचे आभार मानणे गरजेचे आहे. त्याचे आभार कशासाठी मानायचे, त्याचं उपकाराचं स्मरण कशासाठी करायचे, कारण वचन आम्हाला सांगत आहे कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आणि म्हणून जर देव आमच्या संगती चांगुलपणाने वागतो तर आम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत, आम्ही त्याचं उपकार स्मरण केलं पाहिजे. जर आपण मोशेचं उदाहरण पाहिलं तर मोशेने परमेश्वराला धैर्याने विनंती केलेली आहे, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो परमेश्वराला म्हणत आहे, मला तुला पाहण्याची इच्छा आहे, तू कसा आहेस परमेश्वरा. आणि मग परमेश्वर त्याला म्हणत आहे, निर्गम याचा 33 आणि 19व्या वचनामध्ये तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन, तुझ्या समोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करील. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करील आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन. जर मोशेला परमेश्वराचं तेज पाहायचं होतं तर स्वतः परमेश्वर म्हणत आहे की मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन आणि तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करेल आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर मी दया करीन. तरी सुद्धा 20व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणत आहे, तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास
कोणी मनुष्य जिवंत राहत नाही. पहा प्रियांनो, आम्ही कोणीच परमेश्वराला पाहिलेलं नाही, कारण परमेश्वराचं तेज आम्हाला सहन होणार नाही. आणि परमेश्वर स्वतः त्या वचनामध्ये म्हणत आहे 20व्या वचनात, की माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. तरी सुद्धा मोशेच्या आग्रहास्तव परमेश्वर त्याला म्हणाला, की तू ह्या खडकावर उभा राहा आणि माझे तेज तुझ्या जवळून चालले असताना मी तुला त्या खडकाच्या भेगेत ठेवीन आणि तुला आपल्या हाताने झाकीन. आणि मग परमेश्वराने अगदी तसंच केलं. आणि मग त्याने काय केलंय पुढं, मी आपला हात काढून घेतल्यावर तुला मी पाठमोरा दिसेन. परमेश्वराने त्याच्या जो हात ठेवलेला होता, त्याच्या हाताने त्याला झाकून घेतलेलं होतं. नंतर त्याला तो परमेश्वर पाठमोरा दिसला आणि परमेश्वर मोशेला म्हणत आहे, पण माझे मुख तुला दिसायचे नाही. देवाच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराचे तेज मोशेच्या चेहऱ्यावर आले आणि मोशेच्या चेहऱ्याची त्वचा तेजाने चमकून निघाली. हा देवाचा चांगुलपणा त्याने मोशेला दाखवला. केवळ त्याच्या आग्रहास्तव परमेश्वराचं तेज कसं आहे, तो कसा आहे हे त्याला परमेश्वराने दाखवून दिलेलं आहे. किती देव चांगला आहे प्रियांनो. आपण लूककृत शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायात पाहतो की प्रभू येशूची परीक्षा पाहण्यासाठी शास्त्री आला आणि तो शास्त्री म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन मिळेल? आणि मग येशूने त्या शास्त्र्याला उत्तर दिलं, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि मग शास्त्री प्रभूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? या प्रश्नाचं उत्तर म्हणून प्रभू येशूने त्याला एक दृष्टांत सांगितलेला आहे आणि तो दृष्टांत आहे चांगल्या शोमरोण्याचा दृष्टांत. आणि तो दाखला असा आहे की एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरिहोस जात असताना त्याला काही लुटारूंनी लुटले, त्याचे कपडे काढून घेतले, त्याला मारले, त्याच्याजवळ जे काही होतं ते सर्व त्यांनी काढून घेतलं आणि त्या मनुष्याला एवढं बेदम मारलं की त्याला अर्धमेला करून त्या ठिकाणी ते टाकून ते लुटारू निघून गेले. आणि मग तो अर्धमेला होऊन तसाच रस्त्यावर पडलेला होता. त्याला अनेक ठिकाणी जखमा झालेल्या होत्या, त्या जखमातून रक्त येत होतं आणि तो मनुष्य तसाच पडलेला होता. मग पुढे काय झालं, एक याजक त्याच वाटेने जात होता. त्याने त्या अर्धमेल्या मनुष्याला पाहिलं की याला कोणीतरी मारलं, याच्या अंगावर कपडे नाहीयेत, त्याला जखमा झालेल्या आहेत, जखमातून रक्त येत आहे. आणि तरी सुद्धा त्या याजकाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो दुसऱ्या बाजूने निघून गेला. पुढे एक लेवीही त्याच रस्त्याने जात होता आणि मग तो जो लेवी होता त्याने देखील या अर्धमेल्या मनुष्याला पाहिलं. रस्त्यात पडलेला आहे, अंगावर कपडे नाहीत, भरपूर मार मिळालेला आहे, अंगावर जखमा आहेत, त्याच्यातून रक्त येत आहे आणि त्याने देखील त्या अर्धमेल्या माणसाला त्या लेवीने पाहिलं आणि तो देखील दुरूनच निघून गेला. आता मग एक शोमरोनी त्या वाटेने चाललेला होता आणि त्याने त्या अर्धमेल्या माणसाला पाहिलं. त्याला पाहिल्याबरोबर त्या शोमरोनी माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याला पाणी पिण्यास दिलं, त्याच्या जखमांना तेल लावलं, त्या जखमा त्याने बांधल्या आणि त्या शोमरोनी माणसाजवळ एक जनावर होतं, त्या जनावरावर त्यांनी त्याला बसवलं आणि त्या अर्धमेल्या मनुष्याला उतार शाळेमध्ये आणलं. त्याने त्याची काळजी घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून
त्या उतार शाळेच्या रक्षकाला दिले आणि म्हटले, त्या उतार शाळेच्या रक्षकाला त्याने सांगितले की ह्याची काळजी घ्या आणि ह्या 2 रुपयांपेक्षाही जर अधिक काही लागले तर तुम्ही खर्च करा, मी परत आल्यावर तुम्हाला देईन. आणि मग येशू ही गोष्ट सांगून पुढे म्हणत आहे की ह्या तिघांपैकी लुटारूंच्या हाती सापडलेल्या मनुष्याचा शेजारी कोण? ज्या मनुष्याला लुटाऱ्यांनी लुटलं, मारलं ते, आणि मग तिथून 3 लोक गेले, एक याजक गेला, दुसरा लेवी गेला आणि तिसरा शोमरोनी गेला. मग या तिघांपैकी त्या मनुष्याचा शेजारी कोण? आणि मग शास्त्री म्हणाला, ज्याने त्याच्यावर दया केली तोच त्याचा शेजारी, अर्थात चांगला शोमरोनी, हाच त्याचा खरा शेजारी होय. आणि मग या दृष्टांताद्वारे येशूने सांगितले की शेजारी म्हणजे केवळ आपल्या जवळची व्यक्ती नसते, तर ती व्यक्ती कोणीही असू शकते ज्याला आपली मदत हवी असते. चांगुलपणाचा अर्थ फक्त आपल्या नातेवाईकांशी किंवा आपल्या मित्रांशी प्रेमाने वागणे हे नाही, तर ज्यांना आपली खरोखर गरज आहे त्यांची निस्वार्थ मदत करणे म्हणजे चांगुलपणा आहे. ज्याप्रमाणे शोमरोनीने जखमी व्यक्तीला जी मदत केली तोच खरा शेजारी. जो दुसऱ्याला निस्वार्थपणे व दयाळूपणे मदत करतो हाच खरा चांगुलपणा आणि प्रेम आपल्या कृतीतून प्रकट होतो. प्रियांनो, आज आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये परीक्षण करूयात की खरोखर हा चांगुलपणा आमच्या अंतःकरणात आहे काय. जर या दृष्टांतामध्ये, या कथेमध्ये ज्याप्रमाणे येशूने सांगितलं, तर आम्ही त्या कथेमधील 3 पात्रांपैकी आमचं पात्र कोणतं आहे? आम्ही याजकासारखं वागणार आहोत का? दुरूनच पाहून निघून जाणार? लेवीनेही तेच केलं, दुरून पाहिलं आणि निघून गेला. परंतु चांगला शोमरोनी तो त्याच्या जवळ गेला, त्यांनी त्याला पाणी पाजलं, त्याच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल कळवळा निर्माण झाला आणि त्याने त्याच्या जखमा पुसल्या, त्याला तेल लावलं, आपल्या जनावरावर बसून त्याला उतार शाळेत नेलं. उतार शाळेचा जो रक्षक होता त्या रक्षकाला 2 रुपये देऊन त्याची काळजी घेण्यास सांगितली आणि जर त्याच्यावर अधिक खर्च करायचा तर करा, मी पुन्हा आल्यावर देईन. आज आम्ही आमचं पात्र या तिघांपैकी कोणतं पात्र आहे या कथेमधलं, आम्हा प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि जर आपण पाहिलं प्रियांनो की चांगुलपणाचं उत्कृष्ट उदाहरण स्वतः येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताने चांगुलपणाचे उत्तम उदाहरण आपल्या जीवनातूनच दाखवले आहे. आपण पाहतो की येशूने नेहमीच इतरांना मदत केलेली आहे, गरिबांना मदत केलेली आहे, आजारी लोकांना प्रेमाने, शब्दाने किंवा स्पर्शाने प्रभू येशूने बरे केलेले आहे. आम्हा पाप्यांना त्याने क्षमा केलेली आहे. येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहेत आणि त्यातून त्याने नम्रतेने चांगुलपणा दाखवलेला आहे. येशू ख्रिस्ताचा सर्वात श्रेष्ठ चांगुलपणा म्हणजे त्याने आपल्यासाठी वधस्तंभ वाहिला. आमच्या सर्वांसाठी त्याने त्या वधस्तंभावरचं दुःखदायक मरण सहिलेलं आहे. केवळ आम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन मिळावं म्हणून त्याने जो आपला वधस्तंभ होता, जो माझा वधस्तंभ होता, तो त्याने सहिलेला आहे. आमचे पाप त्याने स्वतःवर घेतले आणि तो तर निर्दोष कोकरा असा होता. तरी आमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून त्याने स्वतःचे स्वरक्त ओतलेले आहे. कारण वचन आम्हाला सांगते की रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा होत नाही. आणि हाच प्रभूचा चांगुलपणा आहे. त्याने स्वतःचा देह न राखून ठेवता त्याने आम्हाला त्याचा देह दिलेला आहे. त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला विकत घेतलेला आहे. आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून त्याने
39 फटक्यांचा मार खाल्लेला आहे. हाच प्रभू येशूचा चांगुलपणा आहे. त्याने मस्तकावर काटेरी मुकुट सहन केला, केवळ आमच्या मस्तकी जीवनी मुकुट यावा यासाठीच. आणि हाच प्रभू येशूचा चांगुलपणा आहे. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्याने सहन केली. हाच त्याचा प्रियांनो चांगुलपणा आहे. यशया 53 4 आणि 5 ही वचनं आपण ऐकूयात. यशया 53 4 आणि 5 वचन वाचत आहे. खरोखर त्याने आमचे व्याधी आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. त्याचे हालहाल केले आणि तरी त्याने ते सोसले. आपले तोंड सुद्धा त्यांनी उघडले नाही. प्रियांनो, हाच प्रभू येशूचा चांगुलपणा होय. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि 32वं वचन आपल्याला सांगत आहे. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. परमेश्वराने त्याचा पुत्र आमच्यासाठी दिलेला आहे. स्वतःच्या पुत्रास देखील परमेश्वराने राखून ठेवलं नाही, तर तो आमच्यासाठी त्याने दिलेला आहे. त्याचं समर्पण केलं. आणि मग एवढा चांगुलपणा जर परमेश्वराने आम्हाला दाखवलेला आहे, तर तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. जर परमेश्वर त्याचा एकुलता एक पुत्र आम्हाला देऊ शकतो, तर बाकीच्या गोष्टी परमेश्वर आम्हाला देऊ शकत नाही का? निश्चितच देऊ शकतो, कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. खरा चांगुलपणा म्हणजेच निस्वार्थ प्रेम, दुसऱ्यांची मदत करणे आणि क्षमा करण्याची वृत्ती राखणे. ज्यावेळेस प्रभू येशूला त्या वधस्तंभावर खिळलं गेलं, त्याची निंदा करत होते, त्याचा अपमान करत होते, त्याचा छळ करत होते, तरी देखील प्रभूने पहिल्याच वधस्तंभावरील शब्दामध्ये सांगितलं की हे पित्या, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत ते त्यांना समजत नाही. ही क्षमा करण्याची वृत्ती राखणे म्हणजेच चांगुलपणा होय. आणि म्हणून आज आमच्यामध्ये निस्वार्थ प्रेम, दुसऱ्यांची मदत करणे आणि क्षमा करण्याची वृत्ती, ह्या गोष्टींनी आमचं जीवन भरलेलं पाहिजे, तर आम्ही इतरांसाठी चांगले असे आहोत. आणि हा चांगुलपणा जो परमेश्वराच्या ठायी आहे, प्रभू येशूच्या ठायी आहे, तोच आमच्या ठायी असणं गरजेचं आहे. यासाठी आपण येशूचे अनुयायी होणं अतिशय गरजेचं आहे. परमेश्वर करो या चांगुलपणाने आपणाला तो भरो आणि त्याच्या मार्गात चालण्यास तो आम्हाला सहाय्य पुरवो. आपण प्रार्थना करूयात. हे दयाळू प्रभू, आमच्या हृदयात चांगुलपणाची भावना प्रज्वलित कर. आम्हाला मदत कर की आम्ही इतरांसोबत दयाळूपणे व प्रेमाने राहू व ज्यांना गरज आहे त्यांना तुझ्या प्रेमाचा खरा प्रकाश दाखवू. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो, म्हणून पित्या तू ऐक. आमेन, आमेन.